नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024 याच्यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर येथील पैठण मतदारसंघाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. पैठण मतदारसंघ खरं तर हा सेफ मतदारसंघ होता भुमरेंसाठी, परंतु संदीपान भुमरे यांनी लोकसभेमध्ये नशीब आजमावलं. आम्ही त्यावेळीही व्हिडिओ केला होता की संदीपान भुमरेंनी एवढी रिस्क कोणासाठी घेतली, तर आता ते स्पष्ट झालंय. संदीपान भुमरे यांनी लोकसभेला उभं राहण्याची रिस्क घेतली होती, ती आपल्या मुलासाठी म्हणजे विलास भुमरेंसाठी. नेमकं आता पैठण मतदारसंघामधून विलास भुमरे निवडून येतील का? विलास भुमरे पैठणचे आमदार होतील का? त्याचबद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, पैठणमधून संदीपान भुमरे यांनी बराच काळ एक हाती वर्चस्व गाजवलेलं आहे. मधल्या काळामध्ये नाही म्हणता त्यांना पराभव स्वीकारावा लागला संजय वाकचौरेंच्या माध्यमातून. परंतु त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खूप जास्त मतदान खाल्लं आणि त्यावेळेला संदीपान भुमरे यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे संजय वाकचौरे हे आमदार बनले. परंतु त्यानंतर संदीपान भुमरेंनी परत एकदा पैठणमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं, दबदबा निर्माण केला आणि पुन्हा एकदा आमदार बनत मंत्रीपदी आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीही बनले. परंतु एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदेंसोबत गेले. खरं तर त्याआधी जर तुम्ही संदीपान भुमरेंचा एक व्हिडिओ जर बघितला, तर त्यामध्ये तुम्ही त्यांच्याबद्दल हे ऐकलंच असेल, जिथे ते म्हणतात, उद्धव ठाकरे आमचं दैवत आहे. उद्धव साहेबांनी जर आम्हाला सांगितलं तर मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरूनही आम्ही उड्या मारू. परंतु झालं मात्र उलटच. बंडखोरी करण्याची वेळ आली तेव्हा संदीपान भुमरे हे सगळ्यात पहिले कदाचित शिंदेंसोबत गेलेले असावे. आता लोकसभा निवडणुकीची वेळ आली आणि लोकसभेचा मतदारसंघ हा भाजपला हवा होता. खुद्द अमित शहा यहाँ से कमल भेजो म्हणाले. परंतु असं असताना देखील संदीपान भुमरेंच्या आग्रहाखातर शिंदेंनी हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवला आणि संदीपान भुमरे या मतदारसंघातून खासदार बनले. खासदार बनताना त्यांच्या डोक्यात एकच होतं, मुलाला पैठणचा आमदार बनवायचे. कारण जोपर्यंत संदीपान भुमरे पैठणच्या बाहेर येत नाही, तोपर्यंत विलास भुमरेंसाठी जागा होत नाही. म्हणूनच मुलासाठी बापाने आपली जागा रिकामी केली आणि आता विलास भुमरे या रिंगणामध्ये उतरलेले आहे. परंतु विलास भुमरे यांना ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाहीये. कारण मागच्या वेळेला संदीपान भुमरेंच्या नाकीनं आणणारे दत्ता गोरडे यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. परंतु यावेळेस ते आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. खरं तर दत्ता गोरडे यांचा पैठणमध्ये मोठा दबदबा आहे. स्वतःच्या जीवावरती राजकारणात अस्तित्वात येणारा नेता म्हणून दत्ता गोरडे हे फेमस आहे. युवा नेता, लोकांच्या मनातला नेता म्हणून दत्ता गोरडे हे फेमस आहे आणि त्यामुळेच संदीपान भुमरेंना मागची निवडणूकही दत्ता गोरडेंच्या विरोधात काहीशी अडचणीची ठरली होती. विजय जरी संदीपान भुमरेंचा झाला असेल तरी सुद्धा दत्ता गोरडे यांनी प्रचंड मतं त्यावेळेला मिळवलेली होती. त्यामुळे दत्ता गोरडे यांचा करिश्मा हा पैठणमध्ये नवा नाही. मग विलास भुमरे आणि दत्ता गोरडे यांच्यामध्ये जर सरळ सरळ लढत जर झाली तर पैठणमध्ये दत्ता गोरडे यांना मतदान जास्त मिळण्याची अधिक शक्यता आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे संदीपान भुमरेंना मतदान करण्याची मानसिकता आणि आता त्यांच्या मुलासाठी मतदान करण्याची मानसिकता यामध्ये सुद्धा फरक असणार आहे. त्यासोबतच दत्ता गोरडेंकडून हाही प्रचार केला जाऊ शकतो, तुम्हाला सामान्य कार्यकर्ते नकोय का? एकाच घरामध्ये फक्त तिकीट वाटायचे आहे का? घराणेशाहीचा आरोपही यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे सुद्धा विलास भुमरेंना ही निवडणूक काहीशी जड जाईल. आता पैठण मतदारसंघामध्ये जरी आपण इक्वल फाईट जर गृहीत धरली तरी या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदानाचं कॉन्ट्रीब्युशन देणारा आहे बिडकीन भाग. आणि या बिडकीन भागामध्ये मात्र सध्या एक उगवता चेहरा आहे, एक उगवता नेता आहे, एक युवा नेतृत्व आहे, ते म्हणजे मनोज पेरे पाटील. मनोज पेरे पाटील हे कोणाच्या पारड्यामध्ये आपलं वजन टाकताय याला मात्र यावेळीस खूप मोठं महत्व असणार आहे. जर मनोज पेरे यांनी दत्ता गोरडे यांच्या पाठीशी जर उभे राहिले तर दत्ता गोरडे हे फिक्स आमदार होणार अशी चर्चा आता या मतदारसंघामध्ये रंगत आहे. परंतु निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत काय घडतंय यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. कारण संदीपान भुमरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जशी गुगली टाकत मोठा विजय मिळवला तसाच विजय ते पैठणमध्ये मिळवू शकतील का?
मुलाला आमदार करू शकतील का, हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे एकूणच पैठण मतदारसंघामध्ये विलास भुमरे यांना थोडी फाईट टफ जाणार आहे. दत्ता गोरडे काय करिश्मा करतात हेही आता इथे महत्वाचं ठरणार आहे. परंतु त्यासोबतच मनोज पेरे पाटील हे बिडकींचं युवा नेतृत्व कुणाच्या पाठीशी उभं राहतं तेच पैठणचा आमदार बनणार आहे. त्यामुळे मनोज पेरे पाटील किंग नव्हे पण किंग मेकर बनू शकता, अशी ही चर्चा बिडकींमध्ये रंगात येत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.